भाजपकडून मंगळवारी राज्यातील नव्या पदाधिकाऱ्यांच्या नावांची घोषणा करण्यात आली। यामध्ये मुख्य प्रवक्ता, सरचिटणीस, चिटणीस, उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष आणि भाजप युवा मोर्चा अध्यक्ष या पदांचा समावेश होता। त्यात नगरकरांसाठी अभिमानाची बाब म्हणजे माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना राज्यात काम करण्याची मोठी संधी मिळाली आहे। भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी सुजय विखे पाटील यांची निवड झाली आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मुंबईहून ही घोषणा केली। विधानसभा, नगरपालिका व त्यानंतर महानगरपालिका निवडणुकीत डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी घेतलेल्या कष्टाची दखल पक्षाने घेतल्याचे या निवडीतून दिसले। डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्यासह अन्य 10 जणांनाही या पदावर संधी मिळाली आहे। जिल्ह्यातून थेट राज्यात काम करण्याची संधी व भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष पदावर वर्णी लागण्याची नगर जिल्ह्यातील ही पहिलीच वेळ आहे। डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या निवडीनंतर नगरच्या भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे। मिळालेल्या पदामुळे जबाबदारी वाढली असून राज्यभर भाजप वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी सांगितले आहे।